हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहतात तर सर्वांना आज गुरुवारच्या सर्व माझ्या मैत्रिणींना, माझ्या दादांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली होती बघा मैत्रिणींनो आपल्या उंबरठा तर मध्ये पूजा राहिली आहे. म्हणलं अगोदर हळदीचं उंबरठा पण करून घ्यावं, दिवा वगैरे सगळं लावून घेतलं. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. आणि कशी वाटली तुम्हाला माझी रांगोळी, माझं उंबरठा पण? तर असं आहे बघा मैत्रिणींनो माझं. चला आता पूजा करून घेते मी. तर मैत्रिणींनो, मी आता ह्या आजच्या गुरुवारपासून 9 गुरुवारच्या व्रताचा संकल्प केला आहे. मला स्वामींचे 9 गुरुवार करायचे. तर ती अशी पूजा मांडली, छोट्या चौरंगावर मांडली, दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. आणि हे पहा आपले वटवृक्षाखालचे स्वामी, मी त्यांना ना असं खूप छान नटवलं आहे बरं का. तुम्हाला दिसायलं की नाही माहीत नाही. टोप घातलाय, गळ्यात हार घातलाय. म्हणलं आज गुरुवार आहे. हे आपले 9 गुरुवाराची पोथी स्वामींची. हे आपल्या घरच्या झाडाला आलतं आज फुल. या छोट्या स्वामींवर बसणं गेलं म्हणून वरच्या आपल्या फोटोला वाहून घेतलं मैत्रिणींनो. तर चला, कशी वाटली माझी पूजा वगैरे? पूजा करताना काही शेअर केलं नाही मी, कारण वाचण्यातही मन लागत नाही आपलं आणि पूजात बी मन लागत नाही. त्याच्यामुळे म्हणलं नंतरच शेअर करावं. तर चला, माझे निर्विघ्नपणे गुरुवारे पार पडावे त्याच्यासाठी माझ्या जे स्वामी भक्त मैत्रिणी आहेत त्या स्वामींकडे प्रार्थना करा. चला मैत्रिणींनो, तर उपवास आहे आता आज. त्यासाठी केली मी उपासाची अशी बटाट्याची भाजी. शिजली. आता हिरव्या मिरच्या टाकल्यात मोठ्या मोठ्या, शेंगदाण्याचं कूट घातलंय आणि आलू फक्त, बस काहीच नाही. आणि भगरीची भाकरी, कारण मला साबुदाण्यानं ना डोकं दुखायलं आणि पित्ताचा पण खूप त्रास व्हायला आहे मैत्रिणीनं साबुदाण्यामुळं. त्याच्यामुळे भाकर आणि भाजी केली आहे. आता फराळ करायचा. तर चला, तुम्ही म्हणताल आता पुस महिन्यात कसं? तर काही नसतंय मैत्रिणीनं. जेव्हा आपली भक्ती निर्मळ असेल ना, तर पुस महिना काही होत नसतंय. आपल्या मोकळ्या मनानं करायचं सगळं जे बी करायला ते. त्याच्यामुळं निर्विघ्नपणे स्वामी महाराज आपले सगळं म्हणजे समजून घेतात. कारण मला करायचीच होती खूप दिवसापासून गुरुवार. तर त्याच्यामुळं म्हणलं आता कुठं पुस महिना आणि हे ते ह्याची त्याची वाट बघावी. त्याच्यामुळे मी चालू केलेत मैत्रिणींनो. कसे असते तुम्ही कसे करतात ते पण सांगा. कुठं चुकत असलं तर कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमच्याकडून मला पण काहीतरी शिकायला मिळेल. ही पिठी तर भेटत नाही आहे. ही पीठ आणलं होतं मी परळून येताना. झालं लास्ट आज भाकर आहे. आता बघू पुढच्या गुरुवारचं भगर खाल्ली तरी चालतीये, पण भाकरीनं जरासं बरं वाटतं या. तर चला, स्वयंपाक सकाळचा झालाय. आणि जसं तुम्हाला म्हणलं ना, रात्रीचं दूध मी फोडलंच नव्हतं कारण भरपूर दूध होतं. तर हे काय झालं, ह्याला हे होऊन बसलं होतं पूर्ण अशी मलाई ह्याव का मोकळं झालं. आता कधी पण मी असं गरम पाणी उकळत्या पाण्यात ठेवलंय. आता या बघूनच मला कट करून तापून घ्यायचंय. मी आता आज घरीच पनीर बनविणार आहे, कारण भरपूर दूध जमा झालंय. दही कुणी खात नाही जास्त, आणि थोडंफार आहे, थोडंसं लावणीला लावून तर ठेवतेच मी दही. पण मला आता पनीर बनवायचं घरी. खूप मस्त होतंय. तुम्ही पण बघा बनवून एकदा. तर मी घरीच पनीर बनवायले मैत्रिणींनो. ते आपलं असं साई सगळं दूध राहू द्यायचं. पनीर थोडं चोपडं आणि चवदार होतं या, आणि चवीला पण छान लागतं. तर आता हे दूध उकळलं आहे व्यवस्थित उकळून. एका दिवसाचं पूर्ण 1 लिटर दूध आहे मैत्रिणींना. यूज केलं नाही मी, आणि माझ्याकडे शिळं दूध पण एवढं हे बाजूला ठेवलं आहे. आता हे दूध उकळलं की ह्याच्यात 1 चमचाभर तुरटी आहे. चमचाभर नाही लागत, कमीच घालायची, कारण जास्त तुरटी झाल्यास पण चव बदलून जाते. तर ह्या पहा, कमीच आहे चमच्याला. तुरटी घातल्याच्यानंतर चांगलं हलवायचं आणि गॅस सिम चालू ठेवायचा बारीकमध्ये असं. आता फुटायला चालू होतंय. तो का आवाज यायला. आणि खूप मस्त चवीला पण खूप छान होते बरं का मैत्रिणींनो. अजून थोडी तुरटी लागल माझ्या मनानं. आता एवढी बस होती आहे, म्हणजे जवळपास चमचाभर लागतीच आहे तुरटी कशीही. आता कुणी लिंबू घालून फोडतंय, कुणी कशानं, पण मी तर तुरटीच घालते. इतकं सुंदर पनीर होतंय ना. मी याच्या आधी पण केलेलं आहे. ह्या का चालू झालं फुटायला. काहीच लागत नाही बाहेरच्या पनीरपेक्षा. इतकं सुंदर, इतकं चवीला आणि नॅचरल आपल्या घरी आपण समोर बनवले. नसल्यास तर मी पण बाहेरचं आणते, असं एवढं ज्ञान सांग काही नाही आहे. पण दूध आहे म्हणून बनविलं आहे बघा मैत्रिणींनो. खरं सांगते तुम्हाला, नसेल तर बाहेरचं आणावंच लागतंय की. एवढं बाहेरचं असं तसं काही नाही आहे. असेल तर बनवा, नसेल तर पण घरच्या पनीरला चव वेगळी असते, एवढं मात्र खरं आहे. तर हे पहा, झालं आपलं पनीर. काय वेगळं वेळ लागते पनीरला. आणि बघा एकदा घरचं बघा तुम्ही करून, मी तर म्हणाल चवीला एवढं सुंदर लागतंय ना. हे झालं, तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा, एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. आता
तर हे पहा असं पाव किलोच्या हे वाफेमुळं कॅमेराला हे व्हायलं जरा लांबून दाखवते मैत्रिणींना. तर हे पहा असं पाव किलोच्या जवळ हे असं पाणी नितळायला खाली पाणी नितळायलं. हे पहा 1 घंटाभर असं ठेवलं ना तर कपड्यातही बांधायची गरज नाही. सॉरी पडलं. तर हे आता आपला स्वयंपाक खुस्त होऊन जातं आहे. बांधायची गरज नाही. डब्यात घालून फ्रीजला ठेवून देऊन सकाळी मस्त अशी भाजी. छान झालं आहे ना मैत्रिणींनो पनीर. तर चला आपला गुरुवार गुरुवारचे व्रत. तर स्वामीला जसं की आवडते आपल्या वालाच्या शेंगाची भाजी. तर माझ्याकडे सकाळची भाजी वगैरे सगळं आहे मैत्रिणींनो. आता ह्याच्यात वरण लावले. वरण पण मी पिवळंच करणार आहे. टोमॅटो टाकून जिरे मोहरीची फोडणी घालून. लसण काहीच लसण कांदा वापरणार नाही आजच्या भाज्यांमध्ये किंवा स्वयंपाकामध्ये. तर नुसते जिरे मोहरी टाकून मला भाजी फोडणी देऊन घ्यायची आहे. तर कांदा नाही लसण नाही काहीच नाही. वरणालाही तसंच करणार आहे मी. नॉर्मल आपलं पिवळं वरण कारण स्वामींना पिवळंच आवडतं आहे ना. तर तुम्ही कसा स्वयंपाक करतात सांगा मैत्रिणींनो गुरुवारचा. माझा तर हे म्हणजे मी असं म्हणजे ऐकलं आहे किंवा माहिती आहे किंवा जे गुरुचरित्र आपण ऐकतो तर त्याच्यामध्ये हे ह्या शेंगाचं खूप महत्त्व आहे. वालाच्या शेंगाचं प्रसादाला नैवेद्याला आपण भाजी. आणि योगायोगानं माझ्याकडं होत्या म्हणून माझ्या दिमागात आले की म्हणलं आता चला आहेत आपल्याकडं सगळं आहे. सकाळचं दडक्याची भाजी मेथीची भाजी सकाळी सुकी केली होती तर ते पण आहे थोडंसं. हे फक्त नैवेद्य ज्याला खायचं ते खाईल नाही तर मी खाणार आहे. मला हे आवडतं आहे. आणि आपल्या स्वामीचा नैवेद्य पिवळं वरण फोडणी द्यायचं बस. तर आमच्या मिस्टरांचं आज पेमेंट आपल्या देवापाशी पहिल्यांदा. छान आणले हो गुरुवारचं. पिवळ्या ह्याचं एक आणलंय आणि अजून पांढरं. हो मस्त आणले. तर तुळस आणि ही तुळस. आपली तुळस ना खराब झाली आहे बघा कशाने की बघा मैत्रिणींनो. तर ही तुळस एक आणली आहे कारण पूर्णच अशी हे होऊन गेली आहे. काय झालं आहे की काय नाही. अहो ते थंडी नाही होती अरुणाचं तशीच झाली आहे म्हणा. मला म्हणू लागली ती ना. हो ती म्हणजे अलका माझी बी अशीच झाली तुळस. छान आहे ते झाड. चला गोडामध्ये नैवेद्यासाठी आपल्याला मी खीर बनवत आहे. शेवयाची खीर अशी ड्रायफ्रूट्स टाकून घेतले. तुपात तळले अगोदर आणि नुसत्या दुधात शिजवायले. अजून लागलं तर थोडंसं दूध टाकणार आहे मी. तर आहे दूध कारण दुधातलीच ही खीर छान लागते आहे. आता शिजली की बाकी झालं आहे सगळं. भात वगैरे नैवेद्य दाखवून घ्यायचा स्वामींना. असंच ठेवायचं ताटच ठेवायचं नाही तर नाही पाणी फिरवा. असं उचलून दाखवून कृष्ण अर्पण. पाणी ताटाला टाक तिथं ठेवलं ते पाण्याचं ते काय. स्वामी समर्थ महाराज की जय. तर मैत्रिणींना पूजा वगैरे झाली. नैवेद्य देवाला दाखवून घेतला आणि जसं आपण व्रत वैकल्य करतो ना मैत्रिणींना तर त्याच्यामध्ये तुम्ही घरच्यांना पण सामील करत जा. कारण त्यांना पण म्हणजे करत जा हे माझं म्हणणं आहे की जेव्हा बी तुम्ही पूजा काही बी पूजापाठ जे बी काही उपवास करतात त्याच्यामध्ये घरच्यांना जरूर सामील करत जा. लेकरं असो तुमचे मिस्टर असो. त्याच्यामुळे मी स्वयंपाक वगैरे केला. दिवसभर पोथी वगैरे सगळं झालं वाचायचं आणि आपल्या स्वामींचं. त्याच्यामुळं म्हणलं आता मिस्टर आले होते त्यांना म्हणलं तुम्ही घ्या नैवेद्य दाखवून. तर त्याने नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. सगळं आवरलं आहे. आता जेवायचं. दिदी यायली दिदीची वाट बघायलोत. तर जेवण झालं की झालं आवरलं आपलं. सात्विक जेवण केलं आज. लसण किंवा कांदा काहीच जेवणात मी वापरलेला नाही आहे. जसं की वालाच्या शेंगाची भाजी स्वामींना खूप आवडती आहे
वालाच्या शेंगाची भाजी, पापड आवडतात स्वामींना आणि पिवळं काहीतरी म्हणून मी वरणाला फोडणी आज फक्त जिरे मोहऱ्या घालून एक मिरची घातली, लसण वगैरे काहीच घातलं नाही आहे, टोमॅटो घातला आणि फोडणी देऊन वरण घेतलं आणि आपली शेवयाची खीर केली. अशी तुम्हाला जसं दाखवली तशी शेवयाची खीर आणि सगळं नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेतलं. आवरलं. मिस्टरांचं आज पेमेंट झालं तर आम्ही पेमेंट कोणाचंही होऊ, मैत्रिणींना माझं होऊ, दिदीचं होऊ किंवा मिस्टरांचं होऊ, आम्ही सगळ्यात अगोदर देवापाशीच ठेवतात. तुम्ही पण तसं करत जा जर तुम्हाला आवडत असेल तर. कारण माझा खूप मोठा अनुभव आहे, मलाही माहीत नव्हतं. कुणाकडून तरी काहीतरी शिकायचं असते. जसं की मी माझ्या खालच्या आजीकडं कामाला जाते ना, तर तिनं मला सांगितलं की अगोदर आपल्या घरामध्ये लक्ष्मी एक रात्र झोपली पाहिजे तर त्या पैशाला बरकत येते. त्याच्यामुळे मी ती दिदीचे बी आले, तिचे तर पेमेंट आले तरी तिचं पण, आणि माझं असो माझं आणि ह्यांचं असलं ह्यांचं, आम्ही अगोदर देवापाशीच ठेवतात मैत्रिणींना. जसं की तुम्हाला दाखवलं आहे ना मी, हे पहा ठेवायचं असं. आणि घरी आणल्याशिवाय पैसे खर्च करत जाऊ नका. अगोदर घरी आणायचं, घरी देवापाशी ठेवायचे, नंतर पैसे खर्च करायचे. तर हे माझं वैयक्तिक सांगायला, तुम्ही पण करून बघा, छान वाटते. मनाला एक समाधानी मिळते आहे ज्यावेळेस आपण काही देवाचं करतो ना. तुम्ही मला मनातून सांगते मैत्रिणींनो, खरं खूप छान वाटते बरं का. खूप मस्त असं जीव, मनाला एक शांती भेटते, समाधानी वाटते आणि खूप छान वाटतंय. तर चला, हे आपल्या मित्रांनी झाडं आणलेत बघा हे. तर हे पिवळं आपल्या ह्याचं आणि एक त्यांना म्हणलं होतं पांढरा महादेवाला फुल छान. आणि तुळस आपली खराब झाली मैत्रिणींनो, त्याच्यामुळे ही तुळस एक आणली आहे. जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ना, ही तुळस पण घेतली. कशानं काय की थंडी नका काय की खूप खराब झाली होती तुळस, म्हणून म्हणलं आता चला तुळस. त्यांना म्हणलं नव्हतं मी मनानंच आणते ते, असं काही सांगितलं की. तर खूप छान वाटलं, असं प्रसन्न वाटायले आपले स्वामी महाराज किती छान. आणि मला ही जी लाईटिंग आहे ना त्याचं आता कनेक्शन इकडं वरीपर्यंत आहे, तर द्यायला थोडा मला आज गुरुवार केले त्याच्यामुळे सकाळी टाईमच भेटला नाही. तर म्हटलं चला आजच्या दिवस थोडंसं काय ॲडजस्ट, आता उद्या ह्याचं बघून घेईन मी. थोडंसं टॅफलायझर आहे माझ्याकडं, ते ठेवून त्याची लाईटिंग तर लावणारच आहे मी. आणि असं खाली नाही ठेवायचं आहे मला, थोडंसं असं ॲडजस्टमेंट वरी असं ठेवायचं आहे. तर बघू आता चला पुढचं कसा वाटला माझा व्हिडिओ, कसा वाटला. माझ्या स्वामी महाराजांचं जे मंदिर जे घर आहे ते मागवलं ते कसं वाटलं मैत्रिणी, त्याच्यासाठी एक कमेंट करा आणि एक लाईक करा आपल्या स्वामींसाठी. आणि आपले झाडं कसे वाटले त्याच्यासाठी पण लाईक करा. एक लाईक करायला काय जाते मैत्रिणींना, एक लाईक जरूर करत जा. मी तर करतच असते. जे बी यूट्यूबर आहेत, ज्या महिला आहेत ब्लॉग बनवितात, त्यांना मला जे आवडलं आहे का त्याला मी लाईक करतच असते मैत्रिणींना. एक लाईक करत जा, काही फरक पडत नाही आहे. तुम्हाला का पैसे द्यायचेत का नाही ना, कुणाला तरी पुढे आणायला किंवा कुणासाठी तरी चांगलं करायला, त्याच्यासाठी एक माणसाच्या मनात समाधानी असते मैत्रिणींनो. तर चला, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.